नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक 59 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागात 4 सभा घेतल्या, तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं बारीक लक्ष होतं. मतांची बेरीज वाढवण्यासाठी मेहनत घेतली जाते, मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा कमी करण्यासाठी का मागे पडलात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका प्रसार माध्यमाच्या मुलाखतीत अनेक राजकीय अंदाज बांधताना गौप्यस्फोटांची मालिकाही केली आहे. सध्याची राजकीय स्थिती बघता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होऊ शकतात, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय. सध्या भाजपाने राज ठाकरे यांना प्रचारात उतरवून भविष्याचा गेम प्लॅन केल्याचं दिसतंय, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध राज ठाकरे यांची शिवसेना असा संघर्ष भविष्यात उभा राहू शकतो. त्यावेळी ती सर्व्हायव्हलची अर्थात अस्तित्वाची लढाई असेल, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरेटोप घालून सत्कार केल्याने वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान असल्याचे सांगत विरोधकांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधानांनी मोदींना जिरेटोप भेट देण्यावरून शरद पवारांनी सडकून टीका केली. लाचारीला देखील मर्यादा असते, अशा शब्दात पवारांनी पटेल यांचा समाचार घेतलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. ठाकरे गटाच्या रॅलीमध्ये सहभागी झालेला इक्बाल मुस्कानवरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना टार्गेट केलंय. मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव ठाकरे हे घरी बसलेले होते, म्हणून त्यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची गरज पडते, असं शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे म्हणाले की युतीने या राज्यात केलेली विकासाची कामे जनतेच्या मतांमधून दिसून येणार आहेत. मोदीजींनी 10 वर्षात देशाला महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीमध्ये आपल्याला कामी येणार आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात समावेश असलेल्या नाशिक मतदारसंघातील प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये आज रोड शो केला. हा रोड शो सुरू असताना हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळालाय. एकनाथ शिंदेंचा रथ जवळ येताच ठाकरे गटाच्या सैनिकांनी 50 खोके एकदम ओकेची घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडे पाहत धनुष्याची प्रत्यंचा ताणत बाण सोडल्याचा अभिनय केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा प्रचार रथ पुढे निघून गेला. तेव्हा घडलेल्या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी 4 जून पासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याचा तर 8 जून रोजी सभेचं आयोजन करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र आता 8 जून रोजी बीड येथे होणारी मनोज जरांगे पाटील यांची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने जरांगे पाटील यांची ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नुकतेच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. शिंदे हेलिकॉप्टर मधून पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात, असा दावा राऊतांनी केला होता. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असून या ठिकाणी शिंदे नाशिकमध्ये दाखल होताच निवडणूक तपास अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मी नेहमी बॅगा घेऊन फिरतो. बॅगांमध्ये कपडे असतात. चोरांच्या मनात चांदणे, जे लोक रात्री बेरात्री लपून छपून काम करतात तेच आरोप करतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे अनधिकृत कटआउट्स हटवण्याची वेळ भाजपावर आली आहे. हा प्रकार आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं हे आदेश दिले आहेत. आयोगाच्या आदेशानंतर हे कटआउट्स हटवण्यात आले आहेत. उद्या शिवाजी पार्कवर महायुतीची सांगता सभा पार पडणार आहे. निवडणूक आयोगानं आदेश दिल्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे बॅनर हटवण्यात आले.
यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वणी येथे बुधवारी 15 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झालेल्या प्रचार सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांची 6 तोळ्यांची सोनसाखळी हात की सफाई करत अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली असून वणी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. शरद पवार यांचे भाषण संपल्यानंतर कोंडाजी रावबा व्यासपीठावरून उतरून मैदानाबाहेर पडताना असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कोंडाजी आव्हाड यांच्या गळ्यातली 6 तोळे वजनाची 3 लाख रुपयांची सोन्याची चेन चोरून नेली आहे. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय मोठा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडी सोबत चर्चा सुरू असताना 5 वर्ष भाजपासोबत न जाण्याचं आश्वासन देण्यास संजय राऊतांनी नकार दिला आणि त्यामुळेच आमची चर्चा फिसकटली असं आंबेडकर म्हणाले आहे. आता प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.